काँग्रेस मुख्यालयामध्ये पूर्ण वंदे मातरम गायलं गेल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा। सोनिया गांधी यांनी वंदे मातरम गीताचा अवमान केल्याचा आरोप आहे, तर सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचा पूर्ण आदर राखला, काँग्रेसचं स्पष्टीकरण। वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्या, हा दिमागी नक्षलवाद नाही का? काँग्रेसच्या व्हायरल व्हिडिओवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। नारी शक्ती विधेयक सभागृहात मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया। स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन। महिला आरक्षण विधेयकावरती राजकारण झाल्याचीही खंत। 2023 साली मंजूर झालेल्या विधेयकाची अद्याप अंमलबजावणी का केली नाही याचं उत्तर मोदींनी लाल किल्ल्यावरून दिलं पाहिजे होतं। महिला आरक्षण विधेयकावरती संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका। महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्येच मंजूर झालंय। एकमतानं हे विधेयक मंजूर झालं होतं। खासदार सुप्रिया सुळेंची महिला आरक्षणावर प्रतिक्रिया। 2/3 पेक्षा जास्त मत मिळाले नाही म्हणून 2023 मध्ये महिला आरक्षणाचं विधेयक पडलं। नव्यानं संविधान संशोधन बिल मांडलं आहे। जनगणनेशिवाय महिला आरक्षण हे अशक्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। कोर्टाला काम करू द्या, फडणवीसांनी धमक्या देऊ नये। कोर्टाला दबावामध्ये आणून निकाल द्यायला लावणार असाल तर चालणार नाही। फडणवीस लोक न्यायालय नेमकं कुणाला म्हणतायत? भ्रष्टाचार करून तुम्ही जनता न्यायालय उभं केलं। फडणवीसांच्या शिवसेनेवरील वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका। मनोहर भिडे यांच्याकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य पदयात्रा। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करत आहेत। मनोहर भिडेंच्या पदयात्रेवरून सचिन सावंत यांची टीका आहे, तर वंदे मातरमचा अपमान झाल्यास शिक्षा, मग राष्ट्रध्वजाचा अवमान कसा खपवून घेतला जाऊ शकतो? सावंतांचा सवाल। कोण काय म्हणतं याला महत्व नाहीये। तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे, भगवा आमचा स्वाभिमान आहे, मात्र देशाचा ध्वज तिरंगाच आहे। मनोहर भिडेंच्या स्वातंत्र्य दिनाच्या पदयात्रेवरती जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री आहेत। शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरलेत। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची बोचरी टीका। पृथ्वीराज चव्हाण काही चुकीचं बोलले नाहीयेत, आम्ही तेच बोलतोय। माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाहीये, पण महत्वाकांक्षेबरोबर लायकी सुद्धा असायला पाहिजे। राऊतांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा देत अमित शहांवर टीका केली। पृथ्वीराज चव्हाण हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। सभागृहात अमित शहांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय। प्रसाद लाड यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका। तुळजाभवानीच्या सुरक्षेवर मुद्द्यावरती आता टिंगलटवाळी योग्य नाहीये। तुळजापूर सीसीटीव्ही प्रकरणाचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी ऑपरेशन टायगरच्या गोष्टी सुरू। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या ऑपरेशन टायगर वक्तव्यावरती आमदार कैलास पाटील यांची यावेळी प्रतिक्रिया समोर। आमदार कैलास पाटील यांच्यासोबतची मैत्री कायम आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरवर बोलणं टाळलं। पक्षांतराच्या बाबतीत त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो ते घेतील, त्यांनी तो घ्यावा। ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींकडून उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, गती, संरक्षण या शक्तींचं आवाहन। सप्तधारेमुळे विकसित भारताकडे योग्य वाटचाल करू। ग्रीन ब्लू इकॉनॉमी, सॉफ्ट पॉवर शक्तींचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उल्लेख। काँग्रेसचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कुणाला विसरता येणार नाहीये। मोदी स्वातंत्र्य लढ्याची बेईमानी करतायत। ज्यांचं वय 75 वर्ष त्यांनी सत्ता सोडून युवा शक्तीकडे सत्ता द्यावी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। मी केलेल्या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला, मी बोललो नाही, ते माझं वक्तव्य असल्याचं सांगितलं गेलं। कॉक्रोचवरून केलेल्या टिप्पणीवरती सीजेआय चंद्रकांत सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण समोर। अभिजित दिपकेंचं हिंगोलीतील संतूक पिंपरीमध्ये स्कूल ठीक करो हे अभियान सुरू आहे। तुटक्या खिडक्या बॅनरने, शिंदेंच्या बॅनरने या ठिकाणी झाकण्यात आल्या होत्या। दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं। शाळेच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार, दिपकेंचा आरोप आहे। अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करो अभियानाचं स्वागत। सरकारच्या कोणत्या कामामध्ये सुधारणा पाहिजे हे समोर आलं पाहिजे। अभियानाचा उद्देश टीका करणं एवढाच नसावा। अभिजित दिपकेंच्या अभियानावरती पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये राहुल गांधींचं स्वागत, मात्र त्यांनी नकला करणं बंद करावं। राहुल गांधींनी पक्ष संघटनेवरती लक्ष द्यावं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नकलेवरून गिरीश महाजन यांचा राहुल गांधींवर निशाणा,
तर राज्यातील काँग्रेस नेत्यांची 4 बाजूला 4 तोंड, महाजनांचा टोला। महाराष्ट्रामध्ये लघु उद्योग खटाखट बंद पडतात आणि मंत्री महोदय मात्र विमानातून हवा खातात। चाकण ते गडचिरोली जमिनीवर काय जळतंय हे आकाशातून कसं दिसणार? राज्याला उद्योगमंत्री नाही तर माहिती घेऊन सांगतो हे मंत्री लाभलेले आहेत। अंबादास दानवेंची उदय सामंत यांच्यावर टीका। पुण्यामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमात आसन व्यवस्थेवरून नीलम गोऱ्हेंची नाराजी। लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान दिला नाही, गोऱ्हेंचा प्रशासनावर आरोप आहे। अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत, मुख्यमंत्री फडणवीसांकडे विषय मांडणार, नीलम गोऱ्हेंचा संताप। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी एसपींना झापलं। ध्वजारोहणाच्या वेळेस आंदोलन आणि चोरीच्या घटना हे तुमचं फेल्युअर आहे, सरनाईकांनी पोलीस अधीक्षक रितू खोखरे यांना सुनावलेलं आहे। हिंगोलीमध्ये राज्यसभा खासदार रामराव वडकुतेंचा जिल्हा प्रशासनावर संताप। ध्वजारोहणाच्या वेळेस योग्य सन्मान न केल्याचा रामराव वडकुते यांचा आरोप आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे 10 पैकी 8 कंत्राट राज्यातच, बहुतांश काम गुजरातच्या कंत्राटदारांच्या घशात घातल्याच्या आरोपानंतर स्पष्टीकरण। नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी आरोपींना अटक केली आहे। आरोपींचे माझ्यासोबत फोटो असला म्हणजे मी गुन्हेगार होत नाही, कुंभमेळ्याच्या बनावट कंत्राटावरती गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण आहे। डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेंच्या रॅलीला भाजप पदाधिकाऱ्यांची दांडी। भाजपच्या गैरहजेरीमुळे महायुतीमध्ये पुन्हा धुसफूस असल्याच्या चर्चा। 18 ऑगस्ट पासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना नोटीस पाठवणार, तर या वयात मराठी बोलणं शक्य नाही, अमराठी टॅक्सी रिक्षा चालकांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं लागेल, अशी काही रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कोणीहीच भोळं राहू नये। राजकारणात आजचा मित्र कधीही उद्याचा शत्रू होऊ शकतो, उद्याचा मित्र आजचा शत्रू होऊ शकतो। संजय गायकवाड यांचा गुलाबराव पाटील यांना सल्ला।